इथपर्यंत आले पाणी. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे सोमवार. जसे की तुम्हाला माहिती आहे सोमवारी आपण कुठे जातोय देवाचं दर्शन करायला. भावाला पण सुट्टी असते, भावाला घेऊन जायचं. आणि आता मस्तपैकी आले देवपूजा करायला वर. त्यानंतर करायचा नाश्ता करून झाल्यावर जायचं आपल्याला देवाला आणि आल्यावर करायची ड्रॉईंग. तर मित्रांनो कालची ड्रॉईंग तुम्ही बघू शकताय. ही बघा, काल आपण 3D ड्रॉईंग काढली नव्हती, ही पांडाची ड्रॉईंग काढलेली आहे आपण. सकाळचं वातावरण किती मस्त झाले बघा मित्रांनो. पाऊस नाही आहे पण आभाळ आहे, बारीक पडून गेला आहे पाऊस. पण आता आपण देवाला जाताना पडते की नाही काय माहीत. आपण रेनकोट घालून जायचं मस्तपैकी देवाला. आणि तर मित्रांनो मस्तपैकी पूजा पहिला आवरून घेऊया देवाची. त्यानंतर नाश्ता करून झाला देवाला जायचं. आणि देवाला जाऊन आल्यावर करायची ड्रॉईंग. आज मित्रांनो 3D ड्रॉईंग काढते काय कुठली ड्रॉईंग काढते मला पण माहीत नाही, कारण की मी ड्रॉईंग काढायला बसल्यावरच विचार करते की कुठली ड्रॉईंग काढायची. तर अजून तर काय डोक्यात नाही आहे कुठली ड्रॉईंग काढायची. आपण डायरेक्ट तुम्हाला ड्रॉईंग करून झाल्यावर किंवा ड्रॉईंग करायच्या अगोदरच सांगतो. आणि पहिला देवपूजा आवरून घेऊया आणि भेटूया देवाला जाताना. पंचगंगा नदीवर बघा पाणी केवढं वाढले. इकडं आत गेले पाणी. कसलं वाढले बघा पाणी भयानक. इथपर्यंत आले पाणी. खालचा पूल बंद केला. इथं बघा गणपती मंदिरात पण पाणी गेले. इथं महादेव मंदिरात पण पाणी गेले बघा. कसला वाढते बघा मित्रांनो, एकदम म्हणजे एकदम भयानक सगळीकडे पाणी दिसालं. तर चला जाऊया आता देवाला दर्शन करायला. वाटला देवदर्शन झाले आपलं. तर चला जाऊया घरला. मस्त वाटतं एकदम इथं आल्यावर. वारं कसलं भारी सुटले बा. हे आहे बेलाचे झाड आहेत इथं. आणि शुभम पण बसला निवांत. हे काय बेलाचं झाड, हे बेलाचे झाड आहे ती. हे हे चिंचच आहे. चला मित्रांनो जाऊया आता घरला. जनावरांमधनं घरला चालू आहे. आणि वातावरण कसलं झाले बघा, पाऊस पडला आता. आभाळ भयानक आले, सगळं काळं झालं. मला मगाशी वातावरण दाखवलं काळं टक झालं. पाऊस पडायला आहे बघा. इथं थांबलो आहे आता. शुभम आणि मी थांबलो इथं एका ठिकाणी. ते बंद आहे. हे बघा इथं कुलप गाठले. पाऊस कसला पडला बघा जोरात. इथं गाडी लावली आपली. रेनकोट आणलोय तरी पण रेनकोट आणून काय उपयोग नाही, कारण की भयानक भिजणार. एक पाऊल बाहेर ठेवलं की भयानक भिजणार. पाऊस एवढा मोठा पडाला आहे. बघा शुभम निवांत उभारला इथं. आला बघा मोठा पाऊस. या झाडाला डाळिंबर उठले बारकं. डाळिंबाचं झाड आहे. तर चला मित्रांनो जरा इथं थांबूया आणि पाऊस गेल्यावर जाऊया घरला. आलो होतं पावसात जनवाडसने येताना. भयानक म्हणजे भयानक पाऊस होता. बोरगावमध्ये थांबलेलो आपण. आणि कमीत कमी अर्धा पाऊण तास आपण तिथे थांबलेलो. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर जेवलो 3-3:30ला. एवढ्या वेळानं जेवलो. 3ला तर जेवलो आहे. तर आज जरा वेळ झाला जेवायला. काही विषय नाही, कधी होत असतं असं. आणि त्यानंतर ना आणि बोरगावमधनं अडकलेलो. तिथनं निघाल्यावर आम्ही आलो इथं नदीवेश नाक्यावर. तिथं पण अडकलो. तिथे पण पाऊस चालू झाला, पण तिथे एवढा नव्हता. बोरगावात भरपूर पाऊस चालू होता. तर काही विषय नाही, मस्तपैकी आलो. जेवल्यानंतर जरा थोडा व्हिडिओ एडिट केलो, आपला शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉगिंगचा व्हिडिओ. आणि त्यानंतर आता आलेवर ड्रॉईंग करण्यासाठी. वाजल्या 5:30 आले आपण ड्रॉईंग करण्यासाठी. हे बघा ड्रॉईंगचा पेपर संपलेला म्हणून आता हे कटिंग करणार आहे. कटिंग करून करणार आहे याच्यावर आपण ड्रॉईंग. आज कोणती ड्रॉईंग करायची काय करायचं तुम्हाला मी ड्रॉईंग झाल्यावर दाखवतो. जसं की तुम्हाला म्हटलेलं भेटूया ड्रॉईंग झाल्यावर. ड्रॉईंग झालेली आपली.
ही वाली ड्रॉइंग काढली आपण मित्रांनो इन्फिनिटीचं साईन आहे. तर या ड्रॉइंगमध्ये आपण येलो, ग्रे आणि डार्क ब्ल्यूचा यूज केला आहे. तर एकदम म्हणजे एकदम 5 मिनटात ही ड्रॉइंग झालेली आहे. एकदम इझी ड्रॉइंग आहे. तर चला मित्रांनो